नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी 1,886 कोटी 91 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला राज्य सरकारनं आज मान्यता दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। महानगर प्रदेशातल्या 25 गावांकरता अमृत टप्पा क्रमांक 2 मधून मलनिस्सारणासाठी सुमारे 716 कोटी रुपये खर्चाच्या वाहिनीच्या कामाचाही यात समावेश आहे। ही कामं जलद गतीनं पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर, NMRDA आयुक्त मनोज सूर्यवंशी आणि इतर अधिकारी उपस्थित होते। आज मंजुरी देण्यात आलेल्या या अंदाजपत्रकात कोराडी इथल्या महालक्ष्मी जगदंबा तीर्थक्षेत्र विकास टप्पा क्रमांक 3, दीक्षाभूमी विकास, कर्करोग रुग्णालय, हिंगणा क्षेत्रातल्या मूलभूत सुविधा, पूर मदत निधी, रस्ते विकास, प्रधानमंत्री आवास योजना, श्री क्षेत्र धापेवाडा इथल्या मलनिस्सारण केंद्राचं बांधकाम, पर्यटन विकास आदी कामांचा समावेश आहे।